पाकिस्तानच्या निर्मात्यांपैकी एक, ज्यांना द मदर ऑफ द नेशन म्हटलं जातं, त्यांची ही रेस्टिंग प्लेस 1947 सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्यांचा मृत्यू हा एक रहस्य बनून राहिला. त्यांच्या घरी त्या एकट्याच राहत होत्या. न नातेवाईक न प्रजा, कोणाची वर्दळ. रात्री झोपताना त्या किल्ली खालती टाकायच्या आणि झोपी जायच्या. आलेली कामवाली दरवाजा उघडून घरात यायची. त्या दिवशी कामवाली आली खरी, मात्र किल्ली नव्हती. दार आतून बंद होतं. दार उघडेना. शेवटी किल्लीवाल्याला बोलवलं गेलं. दार उघडलं गेलं तोवर संध्याकाळ झाली होती. त्यांनी आत जाऊन बघितलं तर दुसऱ्या मजल्यावर लिहिण्याच्या टेबलापाशी ह्या मदर ऑफ पाकिस्तान थंड गोळाहून पडल्या होत्या. असं म्हटलं गेलं की त्यांचा मृत्यू कित्येक तास पूर्वीच झाला होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले गेले. पाकिस्तान गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की ही नॅचरल डेथ आहे बिकॉज ऑफ हार्ट अटॅक. त्यांच्या नातेवाईकांना मात्र हे मान्य नव्हतं. पण पाकिस्तानच्या निर्मात्यानंतर त्यांच्या निर्मात्यांवर पाकिस्तान गव्हर्नमेंट नाराज होतं. फातिमा जिन्नांना त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर 2 वर्ष पब्लिकली बोलायला परवानगी नव्हती. 3ऱ्या वर्षी रेडिओवर भाषण करायला बोलवलं खरं, पण आपल्या भावाचा त्याच्या मृत्यूचा विषय काढताच त्यांचं भाषण अर्ध्यावरच तोडलं गेलं. प्रकाशन बंद केलं गेलं. प्रजा आणि राज्यकर्ते यांनी त्यांना जणू वाळीतच टाकलं. मग त्यांनी आपल्या भावाच्या संशयास्पद मृत्यूवर एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक प्रकाशन करायलाही पाकिस्तानची परवानगी मिळायला कित्येक वर्ष लागली. अर्थातच या पुस्तकात त्यांनी आपल्या भावावर झालेला अन्याय हे कथन केलं. त्याचा मृत्यू संशयास्पद कसा आहे त्यावर लिहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या पुस्तकात म्हणतात की इट वॉज द ग्रेटेस्ट मिस्टेक ऑफ माय ब्रदर. माझ्या भावाची पाकिस्तानची निर्मिती ही सगळ्यात मोठी चूक होती. अर्थातच त्याचमुळे त्या आणि त्यांचा भाऊ हे दोघेही पाकिस्तानला नकोसे झाले होते. म्हणूनच या पाकिस्तानच्या निर्मात्या यांचा मृत्यूचं गूढ अजूनही उकललेलं नाही.